सभा पार पडली. 74 सालात ही बँक सुरू झाली. 1972च्या निवडणुकीमध्ये म्हणजे कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील हे 67 पासून 72 पर्यंत या तालुक्याचे आमदार. 72ला त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर 72चा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या इतर कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी हे बँक स्थापन करायची ठरवली. प्रमुख प्रवर्तक होते कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील आणि दुसरे प्रवर्तक होते प्रकाश बाबूलाल शहा म्हणजे देवेंद्र शहांचे वडील. ते आज आपल्यामध्ये नाही आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि पुढील माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो. आज एवढ्या दूर सभा का घेतली तर मुद्दाम तुम्हाला आज मला इथं बोलवायचं होतं, कारण आपण इथं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, त्याला जोडून आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली. जवळजवळ 14 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृह उभं करायला सरकारला खर्च आला आणि सरकारच्या इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळा जर धरला तर तो 200 कोटीच्या आसपास खर्च होता. परंतु हे झाल्यानंतर आनंद जसं इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं तसा